नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये डिजिटल गाईड गुरु मराठीमध्ये. तर जानेवारी महिन्यामध्ये बऱ्याच काही महिलांचे हप्ते आले नाही, डिसेंबरचा पण आणि जानेवारीचा पण. काहीतरी कारणे असू शकतात. तुम्ही पण चेक करू शकता तुमच्या मोबाईलवरून नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय आहे आणि कुठं अडचण आली ते. तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, जिथे तुम्ही फॉर्म भरला किंवा मग तुम्ही स्वतः भरला असाल तर तुम्ही आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आपल्या मोबाईलच्या. त्यानंतर बघा इथं आपल्याला टाकायचं आहे बघा, लाडकी बहीण योजना टाकायचं आहे बघा. लाडकी बहीण योजना टाईप केल्यानंतर बघा फर्स्ट नंबरची वेबसाईट तुम्हाला येऊन जाईल. तर या वेबसाईटवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं इंटरफेस येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं लॉग इन बटन मिळेल तुम्हाला. अर्जदार लॉग इन हे 3 डॉट असतात ना, याला तुम्ही जेव्हा क्लिक करसाल तेव्हा इथे तुम्हाला अर्जदार लॉग इन 1 2 3 4 नंबरला अर्जदार लॉग इन हा ऑप्शन भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड मागेल. जेव्हा तुम्ही सपोज दुसरीकडे भरला असेल तर ते तुम्हाला करून देतील. जिथं तुम्ही फॉर्म भरला ना त्यांच्याजवळ जायचं आहे आणि त्याला म्हणायचं माझा अर्ज पैसे आले नाही, माझा अर्ज रिजेक्ट झाला की काय, सगळं व्यवस्थित आहे ते मला एकदा चेक करून सांगा. त्यानंतर बघा मी माझे डिटेल्स टाकून घेतो. टाकून घेतल्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे लॉग इन होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील, ॲप्लिकेशन सबमिटेड आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हे 2 ऑप्शन मिळतील. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेड जे काही हे ऑप्शन आहे भगव्या कलरचं, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे जेवढे मी अर्ज भरले होते त्यांची पूर्ण डिटेल्स इथं आलेले आहे. त्यांचा ॲप्लिकेशन नंबर, इकडे त्यांची नावं आहेत. जे ॲप्लिकेशन नंबर आहेत बघा, ज्यांच्या पुढे अर्ज ॲप्लिकेशन स्टेटस दिसते बघा, अप्रूव्हल, ज्यांच्या पुढे हे अप्रूव्हल जे नाव आहे ना, ते त्यांचं सगळं व्यवस्थित आहे, त्यांना पैसे मिळाले आहेत. आता आपण चेक करू. तुम्ही काय करायचं, तुमच्या नावापुढे हे हिरव्या याच्यामध्ये अप्रूव्हल आहे का म्हणून चेक करायचं. चेक केल्यानंतर बाजूला तुम्हाला बघा संजय गांधी योजना, ही एक योजना आहे, अशी योजना आहे ज्यांचं ते असते, ज्यांच्या पुढे यस असेल त्यांना पैसे बंद होतात. आता संजय गांधी ज्यांच्या पुढे नो आहे, याचा अर्थ त्यांचे पैसे चालू आहेत. आता तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या पुढे नो आहे की येस आहे. संजय गांधी तुमच्या नावापुढे नो असलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला त्यांचे पैसे मिळतात आणि लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात. आता त्यानंतर इथे एक डोळ्याचं बटन दिसते बघा, याच्यावर तुम्ही जेव्हा क्लिक करसाल तर सगळ्या तुमच्या गोष्टी, तुमचे नाव वगैरे, पत्ता वगैरे, तुमचा अर्ज, तुम्ही अपलोड केलेल्या गोष्टी तुम्हाला दिसतील. आणि त्यानंतर बघा खाली एक ॲक्शन, एक रुपीजसारखा आयकन असेल, त्यावर तुम्ही जेव्हा क्लिक करसाल ना, त्यानंतर तुमचे बँकेचं अकाउंट वगैरे, नाव, अकाउंट नंबर वगैरे आणि जे काही हप्ते आहेत फेड झालेले ट्रान्सफर आत्तापर्यंत, यांना 22,500 रुपये आत्तापर्यंत पोचलेले आहे. आताच्या हप्त्यासहित पूर्ण हिस्ट्री तुम्हाला इथे दिसून जाईल. मग तुम्हाला काय चेक करायचं की नेमकं तुमचे अप्रूव्हल आहे न आहे, ह्या गोष्टी तुम्हाला चेक करून घ्यायच्या आहेत. समजा जर अप्रूव्हल नसेल किंवा मग संजय गांधी तुमच्या पुढे, आता एखादा मी कॅन्डिडेट दाखवतो तुम्हाला येस असलेला, एकच मिनिट. हे बघा आता इथे येस आहे, हे कॅन्डिडेट आहे, अर्ज क्रमांक आहे लास्टला 91 वाला, की त्याचं काय आहे की संजय गांधी येस आहे. याचा अर्थ त्याला ते पैसे मिळत नाहीत, कारण त्यांना ऑलरेडी संजय गांधी योजनेचे पैसे मिळतात, त्यामुळे त्यांचं ते बंद झाले. त्यांची हिस्ट्री चेक करसाल त्याला फक्त 10,500 रुपये गेले, त्यानंतर त्यांचे पैसे बंद झाले आहेत. या गोष्टी तुम्हाला चेक करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बऱ्याच काही महिला असतील ज्यांनी काही अर्ज त्यांच्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनवर भरले असतील, तर ॲप्लिकेशन बनवून भरलेल्या जे नारी शक्ती दूत ॲप आहे ते ॲप सध्या बंद आहे. तो ॲप सध्या लॉग इन होत नाही आहे. मी बऱ्याच वेळेस प्रयत्न केला, हे ॲप सध्या बंद आहे, ते काय लॉग इन होत नाही आहे. त्याच्यावर काही अपडेट आली असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल. पण जास्त करून सर्वांनी आपल्या CSC केंद्रावरच फॉर्म भरलेला असल्यामुळे त्यांनी CSC केंद्रावर जाऊन ते एकदा गोष्टी चेक करणं महत्त्वाचं आहे. खरंच मग हे कारणे तुमचे असू शकतात अर्ज नाकारल्याची. बऱ्याच काही हिस्ट्री आहे, तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल की हप्ते कुठं रुकले आणि काय नाही. माहिती जर आवडली असल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो.